किडींवर खर्चिक औषधं वापरून कंटाळलाय तर मग हा उपाय आपल्याला जाणून घ्यायलाच हवा। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पानांपासून अत्यंत बहुगुणी असं एक कीटकनाशक आपण तयार करू शकतो। पण होय, त्याची तयारी आपल्याला आतापासूनच करायला हवी, तेव्हा तर आपला खरीप हंगाम सुखकर जाणार आहे। तर मग बघूया काय आहे हे नवीन कीटकनाशक। ते म्हणजे दशपर्णी अर्क। होय, कडुनिंब, करंज, निरगुडी, पपई, सीताफळ, रुई, धोत्रा, कन्हेर, गुळवेल आणि शेवगा अशी उग्र वास असणारी कोणतीही 10 पानं घ्यायची। प्रत्येकी 2 किलो यांचं प्रमाण ठेवायचं आणि हे चिरून एका ड्रम मध्ये टाकायचे। त्यामध्ये आपल्याला 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ, 5 लिटर गोमूत्र आणि 10 किलो देशी गाईचं शेण मिसळायचंय। उपलब्ध जर असेल तर आपल्याला हिरवी मिरची आणि आले हे प्रत्येकी 1 किलो वापरल्यास अतिउत्तम। हे मिश्रण आपल्याला 30 ते 40 दिवस सावलीमध्ये झाकून ठेवायचंय आणि दररोज एकदा ढवळायचंय। तयार झालेला हा अर्क 40 दिवसानंतर गाळून आपण 6 महिन्यांपर्यंत कीटकनाशक म्हणून साठवून ठेवू शकतो। 10 लिटर पाण्यामध्ये साधारणपणे 100 ते 150 मिली या प्रमाणामध्ये याची फवारणी करायची। मावा, तुडतुडे, अळी, रस शोषक कीटक यांचं यामुळे प्रभावी नियंत्रण होतं। खर्च कमी, पीक सुरक्षित आणि जमीनही निरोगी। बघितलं आहे की नाही? खरंच अत्यंत सोपं पण बहुगुणी तितकंच उपयुक्त असं हे दशपर्णी अर्क। तर मग बनवायला शिकायचंय तर येत्या 11 ते 16 मे दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या ग्रामस्तरीय प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊया आणि टाळूया मोठ्या प्रमाणावरील कीटकनाशकांवरचा खर्च आणि जैविक पद्धतीचे शिकूया कीड नियंत्रण। धन्यवाद। शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा शेती आणि शेतकरी या आपल्या YouTube चॅनलला।